काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचा मुलगा नकुलनाथ आज संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। मोहन यादव देखील यावेळी राहणार उपस्थित। ग्रीकचे पंतप्रधान मित्सोटाकिस 21 फेब्रुवारीपासून 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर। 15 वर्षांनंतर ग्रीकच्या राष्ट्रप्रमुखांची पहिलीच भारत भेट। भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आज दुपारी भारत मंडपममध्ये होणार। या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या सुरू असलेल्या योजना या संदर्भात चर्चा होणार। या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष JP नड्डाही राहणार उपस्थित। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आज आदित्य ठाकरे यांचा दौरा। ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत करणार चर्चा। 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण। मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवारांना देण्याविरोधात शरद पवार यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका। याचिकेवरती सोमवारी सुनावणी होणार। कोल्हापूरमधील महाअधिवेशनामधून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवरती जोरदार हल्लाबोल। मला मारण्याचा कट होता शिंदेंचा आरोप, तर ठाकरेंना खोके नाही कंटेनर लागतात शिंदेंची टीका। आपण बतावणीच्या स्पर्धा ठेवल्या पाहिजे म्हणजे रोज एक भन्नाट बतावणी ऐकायला मिळेल। मात्र आता एकनाथ शिंदेंनी जे वक्तव्य केलंय त्या बतावणीचा प्रथम क्रमांक आला पाहिजे। सुषमा अंधारे यांचा मुख्यमंत्र्यांना उपरोधिक टोला। मागासवर्ग आयोगाच्या हरकती आणि सूचनांचा एक्सक्लुझिव्ह अहवाल ABP माझाकडे। अहवालानुसार मराठा समाज सामाजिक मागास असल्याची सरकारला शिफारस। आरक्षणासाठी राज्यभरामधून मागवण्यात आल्या होत्या सूचना आणि हरकती। दरम्यान 41% लोकांनी सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचा दिला अभिप्राय, तर 40% लोकांचा मराठा समाज मागास असल्याचा अभिप्राय। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 9वा दिवस। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आता आंदोलन मागे घेणार नाही, जरांगेंचा इशारा। सरकारनं लवकरात लवकर मराठा आरक्षणावरती अंमलबजावणी करावी, मनोज जरांगे यांच्या पत्नी सौमित्रा जरांगे यांची मागणी। मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा। मराठ्यांना 10 किंवा 12% आरक्षण द्या, पण ते वेगळं द्या। ओबीसीमधून किंवा 50%च्या आत देऊ नये, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। मराठा समाजाच्या एकूण लोकसंख्येच्या 50% आरक्षण मिळावं, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक वीरेंद्र पवार यांची मागणी। ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण द्या, आमदार सुहास कांदे यांची सरकारकडे मागणी। लोकसभा निवडणुकीमध्ये 370हून अधिक जागा जिंकणं हीच श्यामाप्रसाद मुखर्जी यांना खरी श्रद्धांजली असेल, भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक। भाजप लोकसभा विजयाची हॅट्रिक करेल, JP नड्डा यांना विश्वास। 400हून अधिक जागा जिंकणं हा भाजपचा संकल्प, नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणार। भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य। मला सुद्धा ऑफर आली होती, पण मी भाजपसोबत गेलो नाही, रोहित पवार यांचा खुलासा। तर वय झालं म्हणून शरद पवार थांबतील, पण आधी भाजपला सत्तेतून पाय उतार करण्याची वेळ आलेली आहे, रोहित पवार यांचं वक्तव्य। एकीकडे 400 पार म्हणतात आणि दुसरीकडे पक्ष पळवतात, म्हणजे भाजपचा त्यांच्या कामावर आणि कर्तृत्वावर विश्वास नाही। फोडाफोडी कराल तर खड्ड्यात जाल, वडेट्टीवार यांचा इशारा। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी आता भाजपला उमेदवार मिळत नाही, आमदार सचिन अहिर यांचं वक्तव्य। तर या मतदारसंघामध्ये अरविंद सावंत हे निवडून येणार, सचिन अहिर यांना विश्वास। भाजपवाले तुमच्यामध्ये दम असेल तर ED CBI बाजूला करा, मग बघा किती दम आहे तो, वडेट्टीवार यांचा भाजपवरती हल्लाबोल।
ईव्हीएम फोडण्याकरता कमिटी तयार कराव्या लागतात. ईव्हीएम विरोधातील आंदोलनाची रणनीती सांगतो. ईव्हीएम विरोधी जनपरिषदेमध्ये भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांचं विधान. पक्ष आणि चिन्ह मिळाल्यावरती 50 कोटींची मागणी करणारं पत्र आलं आणि त्यानंतर आपली सिक्युरिटी जाणीवपूर्वक काढली. कोल्हापुरातल्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवरती कडाडून हल्ला. बाळासाहेब यांचे विचार सांगायला तोंडात नाही तर मनगटात बळ लागतं आणि तसं वागायला लागतं. बाळासाहेब चोरायला वस्तू होते का, ते विचार होते. कोल्हापुरातल्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे यांच्या नावामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं नाव आहे म्हणून त्यांचा आदर करतो. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचं वक्तव्य. शिंदे गटाच्या आमदारांपैकी एकानेही 50 खोके घेतले हे सिद्ध केलं तर उद्धव ठाकरेंच्या घरी भांडी घासेल. रामदास कदम यांचं वक्तव्य. एखाद्या व्यक्तीला आपली पात्रता इतक्या लवकर कशी कळते, सुषमा अंधारे यांचा कदमांना खोचक टोला. माझ्यासाठी निवडणूक कौटुंबिक नाही तर राजकीय. बारामतीकरांचा मी विचार करावा. मी 3 वेळा निवडून आलेले आहे. माझं काम बारामतीकरांनी पाहिलंय. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. बारामतीमध्ये माझ्या कुटुंबियांशिवाय इतर पवार कुटुंबीय माझा प्रचार करत नाहीत. अजित पवार यांचं वक्तव्य. तर अजित पवार असे भावनिक आवाहन करतील असं वाटलं नव्हतं. रोहित पवार यांचं अजित पवारांना प्रत्युत्तर. भोकर विधानसभेमधून अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण नेतृत्व करणार असल्याचं जवळपास निश्चित. लोकांची इच्छा असेल तर मैदानात उतरवणार. श्रीजया चव्हाण यांचं वक्तव्य. मुंबईतून लोकसभेसाठी काँग्रेस नेत्यांची रस्सीखेच. माजी मंत्री अस्लम शेख आणि अमीन पटेल यांनी लोकसभेसाठी केली मागणी. मुंबईमध्ये अल्पसंख्याकांसाठी 1 जागा द्यावी. अस्लम शेख यांची प्रभारी रमेश चिन्नीथला यांच्याकडे मागणी. तिरुपतीच्या धर्तीवरती पंढरपूर आणि कोल्हापूरचा विकास करणार. पंचगंगा नदीही पूर्णपणे स्वच्छ होईल. शहराला मोठा निधी दिलाय. रस्ते दर्जेदार करा. कोल्हापूरमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांच्या सूचना. रायगड लोकसभेची जागा सुनील तटकरेच लढवणार असल्याचं स्पष्ट. अजित पवार यांच्याकडून शिक्कामोर्तब. सलग दुसऱ्यांदा सुप्रिया सुळे ठरल्या संसद महारत्न. चेन्नईमधील प्राइम पॉइंट फाउंडेशन आणि ई मॅगझिनच्या वतीनं दिल्लीमधील महाराष्ट्र सदनामध्ये पुरस्कार वितरण सोहळा. संसद रत्न पुरस्कार मिळणं ही आनंदाची गोष्ट. शेतकरी कुटुंबातल्या मुलाला 3ऱ्यांदा पुरस्कार मिळालाय. माझ्या मतदारसंघामधील जनतेला हा पुरस्कार समर्पित करतो. खासदार अमोल कोल्हे यांची भावना. नगर जिल्हा न्यायालयामध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना विरोध. न्यायालयामध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण. मनसेच्या पदाधिकारी स्मिता अष्टेकर यांचा विरोध. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची संवाद यात्रा नगरमध्ये. यावेळी अंधारेंच्या विरोधात शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेच्या महिला आक्रमक. जिल्हा न्यायालयामध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागास आयोगानं केलेले सर्वेक्षण बोगस. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा आरोप. सर्वेक्षण प्रकरणी न्यायालयात जाणार. शेंडगेंची माहिती. नाशिकच्या येवल्यामध्ये भाजपच्या नेत्या अमृता पवार यांच्यावरती गुन्हा दाखल. जानेवारी महिन्यामध्ये पालखेड डावा कालव्याला काही ठराविक चारीला पाणी दिलं नाही म्हणून त्यांचं गेट तोडून पाणी सोडणाऱ्या अमृता पवार यांच्यावरती गुन्हा दाखल. भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्तानं राज्यातील भाजपचे नेते दिल्लीमध्ये. प्रमुख नेत्यांचं एकत्र स्नेहभोजन. प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यामध्ये खासदार ओबीसींची आज जाहीर सभा. अकोल्याच्या जुल्फिकार बाबा मैदानावरती संध्याकाळी 6 वाजता होणार सभा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अशोक सराफ यांना गुरुवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा प्रदान. 57व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात होणार पुरस्काराचं वितरण. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचं 61,47,000 रुपयांची पीएफ थकीत. कर्मचाऱ्यांचा थकीत पीएफ न भरल्यानं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाची कारखान्याला नोटीस.
भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्तानं दिल्लीमध्ये बॅनरवरती भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी यांचे फोटो। मुंबई कोस्टल रोडचं उद्घाटन याच महिन्यात होणार, महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची माहिती। मुंबईतील गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यामध्ये, पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडीमधून मुंबईकरांची सुटका होणार। आता कल्याण ते लातूर हा प्रवास केवळ 4 तासांमध्ये होणार। NHIच्या माध्यमातून सुमारे 1050 किलोमीटरच्या रस्त्याची उभारणी करण्यात येते। या प्रकल्पामध्ये कल्याण ते लातूर द्रुतगती महामार्गाचा समावेश। आज अटल सेतूवरती पहिली सी ब्रिज मॅरेथॉन शर्यत। मॅरेथॉनमध्ये 5000हून अधिक लोक सहभागी होण्याची अपेक्षा। डिझेल अभावी समृद्धी महामार्गावरील पोलीस गस्त गेल्या 15 दिवसांपासून बंद। पेट्रोल पंप चालकांचे अनेक ठिकाणी देयक थकल्यानं पेट्रोल पंप चालक डिझेल पुरवठा करत नसल्याची माहिती। धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेच्या वतीनं आज नगरच्या चौंडीमधून धनगर आरक्षण दिंडीचं आयोजन। चौंडी ते आझाद मैदान असा हा आरक्षण दिंडीचा प्रवास होणार। वर्ध्यामध्ये 18 फेब्रुवारीला वंचितच्या स्वाभिमानी महाएल्गार सभेचं आयोजन। सभेची जय्यत तयारी सुरू। गणेशनगरच्या मैदानावरती भव्य मंच उभारणार। नगरच्या सोनई इथे हिंदुत्ववादी संघटनांचा पोलीस ठाण्यावरती मोर्चा। अल्पवयीन मुलींवरती अत्याचार करणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्याची मागणी। इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानासमोर मराठा समाजाचं ठिय्या आंदोलन। भरणेंच्या मराठा आरक्षण आणि सगळे सोयऱ्यांसंदर्भातल्या अधिवेशनामध्ये आवाज उठवण्याच्या ग्वाहीनंतर आंदोलन स्थगित। जळगावच्या 40 गावांमध्ये सकल मराठा समाजाचं तहसील समोर बोंबाबोंब आंदोलन। राज्य सरकारनं मराठ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यानं सरकारचा निषेध। हिंगोली नांदेड महामार्गावरती सावरखेडा परिसरामध्ये रास्ता रोको। शेतकऱ्यांनी गाडी बैल रस्त्यावरती सोडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा। बीडच्या गेवराईमध्ये मराठा आरक्षणासाठी जेल भरो आंदोलन। मराठा बांधवांचा तहसील कार्यालयाच्या समोर ठिय्या। मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधव आक्रमक। जालना बीड रोडवरती इंदेवाडी इथे मराठा समाजाचा रास्ता रोको। रस्त्यावरती चूल पेटवून भाकरी थापत केलं आंदोलन। पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर इथे सकल मराठा समाज आक्रमक। पुणे नाशिक महामार्गावरती शिरोली फाटा इथे मराठा समाजाकडून रास्ता रोको। मराठ्यांना तात्काळ आरक्षण देण्याची मागणी। पंढरपूरमध्ये सातारा पुणे महामार्गावरती वाखरी चौकामध्ये मराठा समाजाचं रास्ता रोको आंदोलन सुरू। मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यानं मराठा समाज आक्रमक। वाढवण बंदराच्या विरोधातील आक्रोश मोर्चा 22 तारखेला आझाद मैदानावर धडकणार। राज्यातील मच्छीमारांच्या विविध संघटना आणि पालघरमधील 25 पेक्षा अधिक संघटना या आक्रोश मोर्चात सहभागी होणार। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक गोसाळकर यांच्या अस्थींचं रामकुंडामध्ये विसर्जन। यावेळी गोसाळकर कुटुंबियांसह ठाकरे गटाच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। सुपरहिट चित्रपट दंगलमध्ये छोट्या बबिता फोगाटची भूमिका साकारणाऱ्या सुहानी भाटनागरचं निधन। वयाच्या 19व्या वर्षी निधन झाल्याची माहिती। नगरमध्ये 5वीमध्ये शिकणाऱ्या मुलीवरती अत्याचार। सोनई गावाच्या जवळचा धक्कादायक प्रकार। 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा इथे दुहेरी हत्याकांड। चोरीच्या संशयातून नागरिकांकडून दोघांना बेदम मारहाण। या घटनेमध्ये सूरज परमार आणि सूरज कोरी यांचा मृत्यू। 20 संशयित पोलिसांच्या ताब्यात। यवतमाळच्या जामनकर नगरमध्ये विवाहितेची गळा आवळून हत्या। घरगुती कारणामधून पतीनं हत्या केल्याचं पोलीस तपासामध्ये समोर। वाशिमच्या कारंजा तालुक्यामध्ये 2 मित्रांच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादामध्ये युवकाची हत्या। या घटनेनंतर आता हल्लेखोर घटनास्थळावरून फरार। दिल्लीच्या पटेल नगर ते दयाबस्ती स्थानकांच्या दरम्यान मालगाडीचे 8 डबे रुळावरून घसरले। जाखिरा उड्डाण पुलाच्या जवळची घटना। संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद।
पुरंदर तालुक्यामधून जाणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्गावरती धोपडेवाडीच्या जवळ स्कूल बसचा अपघात. सुदैवानं कुणीही जखमी नाही. स्कूल बसचे ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाल्याची माहिती. अमरावतीमध्ये धावत्या कारनं घेतला पेट. दस्तूरनगर चौकातली घटना. नागरिकांच्या मदतीनं आग नियंत्रणात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.